जय शिवराय शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून संपूर्ण जगाच्या समोर एक प्रेरणा ठेवून दिली की स्वतःचं छोटं का असेना पण स्वतंत्र राज्य किंवा स्वराज्य स्थापन करा. त्यात आपण स्वतः म्हटलं पाहिजे की या स्वराज्याचा किंवा या साम्राज्याचा भाग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हटलंय की 100 दिवस कुत्र्यासारखं जीवन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघासारखं जीवन जगा. की गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो बंड करून पेटून उठत नाही. थोडक्यात म्हणजे दुसऱ्याच्या बंगल्याचा नोकर होण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीचा मालक व्हा. मित्रांनो, कुठलाच व्यवसाय हा छोटा नसतो किंवा लहान नसतो. लहान असते ती फक्त माणसाची मानसिकता आणि बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता. आपला शेतकरी राजा खरंच मोठा आहे का? शेतकऱ्यांच्या मुलासमोर फक्त दोनच पर्याय असतात, एकतर करणार शेती, नाहीतर होणार फौजी. बघा ना मित्रांनो, संध्याकाळी किंवा सकाळी कुठल्याही गावाच्या बाहेर पडा, तेव्हा तुम्हाला दोनच प्राणी दिसतील. एकतर शेतात राबराब राबणारा शेतकरी, नाहीतर भविष्याचं स्वप्न उराशी घेऊन कष्टाने घाम गाळणारा आणि घरच्या जबाबदारीचं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन रस्त्याने प्रॅक्टिस करत असणारा शेतकऱ्याचा किंवा शेतमजुराचा पोरगा. मग परत प्रश्न निर्माण होतो, खरंच शेतकरी मोठा होतोय का? शेतकऱ्याच्या वाट्याला नेहमी अडचणी असतात. पाऊस नाही पडला तर पिकत नाही, पडला तर विकत नाही, अतिवृष्टी झाली तर संपूर्ण नायनाट होतो. मग त्याला नाईलाजाने शासनाच्या आधारावर अवलंबून राहावं लागतं. आता डोळ्यासमोर प्रश्न निर्माण होतो दुष्काळाचा. अरे भावांनो, दुष्काळामुळे जमिनीचं प्रजनन कमी होतं. मग तुम्ही शेळ्या, मेंढ्या आणि कोंबडीचं प्रजनन करा, नक्कीच दुष्काळावर मात कराल. शेतीला शेतीपूरक जोडधंदा, चांगले दिवस नक्कीच येतील. आता तुम्ही म्हणाल, दुष्काळात हे कसं शक्य? तर आवर्जून सांगावं असं वाटतं, भारतातील सर्वात जास्त आणि सर्वोत्कृष्ट शेळीपालन हे फक्त एकट्या राजस्थानमध्ये केलं जातं. आणि राजस्थानचा जवळजवळ 80% भाग हा कोरडवाहू आहे. आता करू महाराष्ट्राचा विचार. यातही सर्वात जास्त शेळ्या, मेंढ्या आणि कोंबड्या या कोरडवाहू भागातच पाळल्या जातात. शेळ्या, मेंढ्या किंवा कोंबड्या पाळण्यासाठी भरपूर पाणी किंवा हिरवागार चारा पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही मुक्त संचार पद्धतीने शेळ्या, मेंढ्या किंवा कोंबड्या पाळा, तुम्हाला 0% खर्च आणि 100% नफा नक्कीच होईल. मोठे मोठे फार्म आणि खोट्या खोट्या प्रतिष्ठा हे फक्त आपण आपल्या सोयीसाठी करून ठेवलेले आहे. शेळी किंवा मेंढी हा कोणताच प्राणी कधीच आपल्याला सांगत नसतो की तुम्ही मला बंदिस्त करा. हे तर आपण फक्त आपलं स्वतःचं काम सोपं व्हावं म्हणून केलेल्या सोयी सुविधा आहे. तर तुमची भांडवल गुंतवायची क्षमता असली तर नक्कीच बंदिस्त शेळी पालन करा किंवा मेंढी पालन करा. पण जर तुम्ही त्या लायक नसाल, भांडवल गुंतवायची जर तुमची क्षमता नसेल, विनाकारण कर्ज काढून मोठे मोठे फार्म उभारू नका. अगोदर छोट्यापासून सुरुवात करा. जेव्हा तुम्हाला चांगला नफा येईल किंवा तुमच्या व्यवसायातून तुम्हाला चांगला पैसा मिळेल, तेव्हा हळूहळू त्या व्यवसायामध्ये तुम्ही सुधारणा करा. शेळीपालन असो किंवा मेंढीपालन असो किंवा कुक्कुटपालन असो, हे व्यवसाय शेतकऱ्याने का करायचे? तर याचं कारण असं, शेतकऱ्याला देव कधीच पोटभर खाऊ देत नाही. कधी अतिवृष्टीचा सामना करावा लागतो, तर कधी पाऊसच पडत नाही. लावलेलं पीक उघड्या डोळ्याच्या समोर पाण्याच्या अभावाने सुकून जातं. वर्षानुवर्ष केलेली मेहनत वाया जाते. या दोघं संकटातून वाचून त्याने पिकाचं उत्पन्न करून मार्केटला नेऊन गेला तर योग्य भाव भेटत नाही. थोडक्यात म्हणजे शेतीचं उत्पन्न हे शाश्वत नाही. तर शेळीपालन किंवा मेंढीपालन किंवा कुक्कुटपालन असो, यात कितीही दुष्काळ पडो, कितीही अतिवृष्टी हो, कितीही बाजारभाव ढासळो, याचा शेळीपालनावर किंवा मेंढीपालनावर किंवा कुक्कुटपालनावर अजिबात फरक पडत नाही. एक सत्य त्यांना सांगतो, ज्याच्याकडे 1 गुंठावर बी जमीन नाही, तरी तो रस्त्याच्या कड्याला वडेपाव किंवा चहाची टपरी टाकून दिवसाला 1,000 रुपये रोज कमवतो. पण ज्याच्याकडे 1 एकर शेती आहे, तो शेतकरी दिवसाला 1,000 रुपये रोज कमवू शकत नाही. नुसता एक प्रश्न शेतकऱ्याला जाऊन विचारा की बाबा, तू खरंच सुखी आहेस? तो तुम्हाला रडतानाच दिसेल. कारण त्याच्या वाट्याला आलेलं संकट इतकं मोठं असतं, ते फक्त एक शेतकरी कुटुंबच समजू शकतो. त्याच्या डोळ्यासमोर नेहमी प्रश्न असणार, मुलीचं लग्न, मुलाचं शिक्षण किंवा एक चांगलं घर बांधायचं. या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी तो कर्जाचा डोंगर आपल्या खांद्यावर उचलून चालत असतो. आणि चुकून शेताच्या उत्पन्नातून पैसे आलेच तर सावकाराचे व्याजाचे पैसे द्यायचे असतात. मग हे सगळं दिल्यानंतर हातात शिल्लक काहीच उरत नाही. मग तो त्याच्या आणि सोबतच संपूर्ण कुटुंबाच्या इच्छा जागच्या जागीच संपून टाकतो. मग तुम्ही हाच प्रश्न सर्वसामान्य शेळीपालक, मेंढीपालक किंवा कुक्कुटपालक यांना विचारा. त्यांचं उत्तर सर्वसामान्य शेतकऱ्यासारखं कधीच असू शकत नाही. मित्रांनो, थोडक्यात सांगायचा विषय फक्त एवढाच आहे. मी एवढं सगळं का बोललो तुम्हाला, की शेतीला शेतीपूरक जोडधंदा करणं ही अति काळाची गरज आहे मित्रांनो, ह्या सध्या सिच्युएशन मध्ये. आता बघा ना, उत्तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण पावसाचं सीझन चाललं गेलं, पण पाण्याचा एक थेंब न होता. आणि आता ज्यावेळेस हंगामी पिकं यायला लागले, तर त्यावेळेस अतोनात पाऊस आणि गारा पडल्या.
त्याने शेतकऱ्याचं इतकं जबरदस्त नुकसान झालं की ते आलेलं पीक स्वतःच्या डोळ्याच्या समोर नासधूस होताना त्या शेतकऱ्याने पाहिलं. आणि विचार करा तुम्ही, त्याला उन्हाळ्याचं पीक आता भेटणार नाही, कारण शेतीला तेवढं पाणी नाही किंवा शेतीसाठी तेवढं पाणी उपलब्ध नाही त्याच्याकडे. तर आता तो शेतामध्ये पेरणार तरी काय? त्याच्या हाताला काम नाही, त्याच्याकडे काम नाही. शेतकरी असा एक माणूस आहे की त्याला जर हाताला काम नसलं तर त्याला करमत नाही शेतामध्ये. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक आवर्जून सांगावंसं वाटतं की तुम्ही शेतीला शेतीपूरक असा एक जोडधंदा तयार करा की ज्याने तुमचा परिवार किंवा तुमचा उदरनिर्वाह एक चांगल्या पद्धतीने होईल. माझ्या दृष्टिकोनानुसार जर सांगायचं झालं तर शेळीपालन, मेंढीपालन किंवा कुक्कुटपालन सगळ्यात बेस्ट ऑप्शन असू शकतं. कमीत कमी खर्चामध्ये आणि चांगलं उत्पन्न तुम्ही याच्याद्वारे घेऊ शकता. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही एवढं कसं बोलू शकता, तर मी तुम्हाला एवढंच सांगतो मित्रांनो की हे मी जेवढं सगळं तुम्हाला जे बोललो, जे तुम्ही ऐकलात, हे सगळं माझं आयुष्यात घडलेल्या गोष्टी आणि आयुष्यात आलेले प्रसंग या सगळ्या तुमच्या समोर मी मांडायचा प्रयत्न केला मित्रांनो. जर तुम्हाला हा माझा एकंदरीत व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंटमध्ये जर नक्कीच विचारा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर आपण इथंच थांबू. जय शिवराय.